नमस्कार. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मृदंगाचार्य आदरणीय डॉक्टर दादा परब यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वप्रथम दादा परब आणि त्यांच्या सौभाग्यवतींना आणि परिवाराला भरभरून शुभेच्छा देतो. दादा परब यांनी कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे अशा ग्रामीण भागातून आपल्या कलात्मक कारकिर्दीची सुरुवात केली. शालेय जीवनात असताना सुरुवातीला गावातील जे भजनी बुवा होते त्यांच्या भजनात त्यांनी तबल्यावरती मृदंगावरती साथसंगत केली. पण ज्यावेळी त्यांना समज आली तेव्हा त्यांना कळलं की संगीत क्षेत्रात जर मुसाफिरी करायची असेल आणि कर्तृत्व जर प्रस्थापित करायचं असेल तर गुरुशिवाय सुरू, त्यात तरू किंवा मरू असं समीकरण चालत नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळलं की साळगाव गावचे प्रसिद्ध तबलावादक तुळशीराम गावडे सर हे तबला क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे दादा परब यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. तुळशीराम गावडे सरांच्या मार्गदर्शनामुळे दादा परब यांनी अल्प कालावधीतच तबला पखवाज क्षेत्रात अव्वल दर्जाचं सादरीकरण करायला सुरुवात केली. पुढच्या कालखंडात त्यांना प्रमोद मुंडे यांसारखा तबला पखवाज क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेला आदरणीय गुरुतुल्य व्यक्ती मार्गदर्शक म्हणून लाभला. प्रमोद मुंडे सरांच्या मार्गदर्शनामुळे दादा परब यांना ताल म्हणजे काय, सम म्हणजे काय, मृदंगावरची तबल्यावरची लयकारी म्हणजे काय, साथीचं अंग कसं जतन करावं, सोलो वाद्य ज्याला एकल वाद्य असं म्हटलं जातं, तर एकल वाद्यात मृदंग कौशल्याचं प्रेझेंटेशन कसं करावं, तबला क्षेत्रातील प्रेझेंटेशन कसं करावं, याचे खाचखळगे ज्याला म्हटले जातात, प्रमुख दुवे हे त्यांना कळले. त्याच कालखंडात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण आदरणीय प्रशांत धोंड सर अनपेक्षित त्यांना कुडाळ बाजारपेठेत भेटले आणि त्यांनी दादा परब यांना सांगितलं, अरे दादा, तुका मी अनेक वेळा सांगितले की गोव्यातील प्रसिद्ध तबला पखवाज उस्ताद ज्यांचं राष्ट्रीय स्तरावरती फार मोठं नाव आहे आणि अनेक शिष्य, हजारोच्या संख्येनं शिष्य त्यांनी घडवलेत आणि आज ते सर्व शिष्य देशाविदेशात तबला पखवाजावरती सादरीकरण करताना दिसतात. त्यांच्याकडे मार्गदर्शन घे असं वेळोवेळी तुला मी सांगितलं. आणि आज योगायोग आहे, या संध्याकाळी पंडित मारुती कुर्डीकर बुवा हे कुडाळ हिंदू कॉलनी येथील प्रकाश टिकले यांच्या घरी येत आहेत. तू मुद्दाम त्या कार्यक्रमाला ये. धोंड सरांनी सांगितल्याबरोबर दादा परब संध्याकाळी प्रकाश टिकले यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी पंडित मारुतीबुवा कुर्डीकर आणि दादा परब यांची पहिली ओळख झाली. आणि दादा परब यांनी ठरवलं की यांच्याकडे पुढचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण गोमांतकात जायला पाहिजे. आणि गोमांतकापर्यंत म्हणजे गोमांतकात त्यांच्या संगीत विद्यालयापर्यंत नेण्याचं एक प्रामाणिक योगदान दिलं ते प्रमोद मुंडे सरांनी. प्रमोद मुंडे त्यांना दर आठवड्याच्या एका दिवशी एक वार ठरलेला असायचा, रविवार. तर रविवारच्या दिवशी प्रमोद मुंडे सर आणि दादा परब हे सातत्याने गोव्यात पंडित मारुतीबुवा कुर्डीकर यांच्या संगीत विद्यालयात मार्गदर्शनासाठी जाऊ लागले. दादा सकाळी पहाटेला उठायचे, इथून सावंतवाडी इन्सुलीला जायचे. इन्सुलीला मुंडे सर राहायचे आणि त्या ठिकाणी मुंडे सरांना घेऊन ते बांदा इथे जायचे आणि बांदा कट्टा कॉर्नर इथे नागजरकर यांचं हॉटेल आहे. तिथे चहा आणि नाश्ता, तिथे चहा नाश्ता केल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघून जायचे. वर्षानुवर्ष असं समीकरण चाललं. म्हणजे नागजरकर कधी दादा परब आणि मुंडे सर गेले नाही तर स्वतः फोन करायचे, अरे आज काय राहुला. एवढं आपुलकी आणि प्रेमाचं मित्रत्वाचं नातं त्यांच्याशी होतं. गोमांतकात गेल्यानंतर कुर्डीकर बुवा आपल्या संगीत विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे, परंतु हाताच्या बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थी असायचे. त्यांना सर आपल्या घरी बोलवायचे. त्यामध्ये डॉक्टर दादा परब, प्रमोद मुंडे सर, रामानंद मोडक हे कणकवलीचे, हे आवर्जून त्यांच्या घरी मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी उपस्थित असायचे. आणि सर आपुलकीनं प्रेमानं आपल्याच कुटुंबातील एक सदस्य आहेत असं समजून सर्वतोपरी
चौफेर सादरीकरणाचं मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी करायचे. त्या काळात रामानंद मोडक यांनी एका कागदावरती शीस पेन्सिलीनं कुर्डीकर सरांचं असं सुंदर आणि सुबक चित्र काढलंय. ते आजही कुर्डीकर बुवांच्या घरी जशाक तसं त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आणि त्याच कालखंडात गोवा कला अकादमीचे अनेक कार्यक्रम केले दादा परब यांनी. कर्नाटक कारवार इथे सुद्धा अनेक कार्यक्रम केले. स्वतः कुर्डीकर बुवा त्यांना लेहरा साथ करायचे. आणि असंच संगीतमय क्षेत्र त्याच्यातील सफर चालू होती. आणि एक दिवस असा उजाडला की सदाशिवगड, कर्नाटक कारवार इथे सदाशिवगड आहे, ते कुर्डीकर बुवांचं मूळ गाव. तिथे महामाया देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात एक संगीत रजनी कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला स्वतः प्रमोद मुंडिये सर, डॉक्टर दादा परब यांच्याबरोबरीनं मी स्वतः होतो सूत्रसंचालक म्हणून त्या ठिकाणी योगदान देण्यासाठी गेलो होतो. आणि आमच्याबरोबर किशोर सावंत सुद्धा होते. ते सावंतवाडीचे प्रख्यात तबलावादक आहेत आणि प्रमोद मुंडिये सरांचे पठ्य शिष्य आहेत. तर त्या ठिकाणी संगीत मैफिलीच्या अगोदर पखावा सोलो दादा परब यांनी सादर केला होता. लेहरा साथ केली होती पंडित मारुती बुवा, गुरुवर्य पंडित मारुती बुवा कुर्डीकर यांनी. आणि त्या ठिकाणी जगविख्यात गायक स्वराधीश पंडित भरतकुमार बलवल्ली त्या ठिकाणी आले होते. आणि त्यांचे वडील, त्यांचं नाव पंडित मोहन बलवल्ली, हे पंडित तारानाथ यांचे पठ्य शिष्य, अव्वल दर्जाचे तबलावादक आणि पंडित मारुती बुवा कुर्डीकर यांचे गुरुबंधू. त्यांनी दादा परब यांचं एकल वाद्य ऐकलं, म्हणजे सोलो वाद्य ऐकलं. त्यानंतर दादा परब यांनी त्या ठिकाणी अनेक गायकांना तबला पखवाजावरती साथसंगत सुद्धा केली. आणि साथीचं अंग त्यांना एवढं आवडलं की कुर्डीकर सरांना त्यांनी सांगितलं की हा विद्यार्थी साथीसाठी तरबेज आहे. म्हणजे एकल वाद्यामध्ये सुद्धा तो मुसाफिरी करतो आणि साथीच्या अंगानं सुद्धा अप्रतिम सादरीकरण करतो. असा विद्यार्थी जर एखाद्या मैफिलीमध्ये साथसंगत करत असेल तर त्या मैफिलीत सादरीकरण करणाऱ्याचा खऱ्या अर्थाने हुरूप वाढेल, तो चेतित होईल, प्रेरित होईल आणि आपल्या अव्वल दर्जाच्या गायन कौशल्याने तो रसिक मनावर गारूड करेल. तर पंडित मारुतीबुवा कुर्डीकर म्हणाले की अतिशय नम्र, प्रामाणिक आणि संस्कार संपन्न असा विद्यार्थी आहे आणि कष्ट घेण्याची वृत्ती त्याच्याकडे नाही. न चुकता दर रविवारी तो वारात रविवारच्या दिवशी माझ्याकडे येतो आणि पुढच्या महिन्यात तो मुंबईला स्थायिक होणार आहे. कारण मी त्याला सांगितलं की अव्वल दर्जाचं साथीचं अंग तुझं आहे, तू मुंबईला जर स्थायिक झाला तर तुझ्या कारकिर्दीला 4 चांद लागतील. त्या अगोदर दादा परब यांनी सिंधुदुर्गातल्या सगळ्या लौकिक प्राप्त भजनी बुवांना मृदंगावरती, तबल्यावरती, ढोलकीवरती लिलाय साथसंगत त्यांनी केली होती. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, दादा परब हे मुंबईला स्थायिक झाले त्यावेळी अनेकांनी त्यांना सांगितलं की दादा तुझं मुंबईत टिकावं लागत नाही, कारण मुंबईमध्ये एकापेक्षा एक पखवाजवादक, तबलावादक पडलेले असेल, तू मुंबई रिटर्न होतलस. पण दादा परब यांचा विश्वास कोणावर होता? पंडित मारुतीबुवा कुर्डीकर, गुरुवर्य पंडित मारुतीबुवा कुर्डीकर. त्यांनी सांगितलं होतं तुझ्याकडे साथीचं अंग एवढं भनाट आहे की तेच साथीचं अंग तुझ्या करिअरसाठी उपयुक्त ठरणार आणि लौकिक अपेक्षित असलेला तू प्रस्थापित करणार. त्या एका शब्दामुळे दादा परब प्रेरित झाले आणि त्यांनी कोणाचंही न ऐकता मुंबईत स्थायिक व्हायचं ठरवलं. मुंबईमध्ये ज्यावेळी ते स्थायिक झाले त्यावेळी त्यांचे काका मुंबईला राहायचे. त्यांची काकी चिपी एअरपोर्टच्या पायथ्याशी असलेल्या शिल्पी गावात तिचं माहेर आहे. तर त्यांनी दादा परब यांना आपल्याकडे ठेवलं डोंबिवली इथे. आणि त्यांच्याकडे राहून दादा परब मुंबईमध्ये डबलबारीच्या सामन्यात साथसंगत करू लागले. त्याच काळात त्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, भजन सम्राट, भजन शिरोमणी गोपीनाथ बुवा बागवे हे एका स्पर्धेच्या निमित्तानं भेटले, भजन स्पर्धेच्या निमित्तानं भेटले. दादा परब यांचं चौफेर सादरीकरण पाहिल्यानंतर त्यांनी सतीश राणे हे लौकिक प्राप्त भजनी बुवा मुंबईतील आपल्या कोकणचे सुपुत्र आहेत, त्यांना सांगितलं की तुझ्या संगीत विद्यालयामध्ये दादा परब यांना मृदंग क्लासेस घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दे. आणि बागवे बुवांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी सतीश राणेंनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही पुढच्या वारात म्हणजे एखादा दिवस ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही त्या संगीत विद्यालयामध्ये
मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी या. आमच्या संगीत विद्यालयाचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे राहतील. दादा परब त्यांच्या संगीत विद्यालयात युवा पिढीतील कलाकारांना मार्गदर्शन करू लागले. अनेक विद्यार्थी घडले. पण त्याच कालखंडामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि गिरगाव चौपाटी आहे तिथे शिवसेनेचे आमदार प्रमोद नवलकर यांनी एक पोलीस चौकी बांधली आहे. त्याच्या समोरच कसाबला पकडण्यात आलं. जे कसाबला फासावरती देण्यात आलं ना, तो कसाब देशद्रोही, त्याला तिथे पकडण्यात आलं. आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच गिरगाव चौपाटीच्या बाजूला असणाऱ्या साहित्य संघ हा मोठा एक सभागृह आहे. अशा साहित्य संघाच्या सभागृहामध्ये शुरामी वंदिले असा एक कार्यक्रम ठेवला. गायक कोण होते? स्वराधीश पंडित भरतकुमार बलवल्ली, त्यांच्या बरोबरीनं अर्चना कानेरे. तबल्यावरती साथसंगत करत होते जगविख्यात तबला वादक साई बँकर. ऑर्गनवरती साथसंगत करत होते जगविख्यात ऑर्गन वादक यशवंत कानेरे. आणि पखवाज साथसंगत करण्याची संधी प्राप्त झाली डॉक्टर दादा परब यांना. तो कार्यक्रम पाहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, कारण त्याच वेळी मी मुंबईला गेलो होतो. आणि दादा परब यांना फोन केला. त्यावेळी दादा परब म्हणाले, अरे तुम्ही मुंबई गेलात? मग आज माझ्या कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण असा, साहित्य संमेलनात कार्यक्रम असा, आणि स्वराधीश पंडित भरतकुमार बलवल्ली यांचं गाणं आहे आणि त्यांच्या बरोबरीनं अर्चना कानेरे सुद्धा सादरीकरण करणार आहेत. तुम्ही त्या कार्यक्रमाला या. मी गेलो तर त्या सभागृहात खचाट गर्दी, खचाट. आतमध्ये घुसायला सुद्धा, मुंगीला शिरकाव करायला सुद्धा वाव नव्हता. तरी पण दादांना फोन केल्याबरोबर ते मला बाहेर न्यायला आले आणि VIP मध्ये नेऊन मला बसवलं. तो कार्यक्रम मी बघितला. त्या कार्यक्रमाला मुंबापुरीतील सगळे लौकिक प्राप्त गायक आणि वादक उपस्थित होते. तो कार्यक्रम दादा परब यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण घडला, कारण त्यानंतर स्वराधीश भरतकुमार बलवल्ली यांच्या अनेक मैफिलींना त्यांनी साथसंगत केली. त्याचबरोबर चैतीर मेवंडी असतील किंवा आनंद भाटे असतील, मंजुषा पाटील असतील, अनुराधा पोडवाल असतील, सुरेश वाडकर असतील, किंवा मला वाटतं ती आर्या आंबेकर, अशा मुंबापुरीतील ख्यातनाम गायकांना त्यांनी सदोदित साथसंगत केली, सातत्याने साथसंगत केली. अलीकडेनच जर्मनीचा दौरा त्यांनी केला. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सिंधुदुर्गाचे प्रसिद्ध तबलावादक प्रसाद करमळकर हे त्यांच्या बरोबरीनं होते. मकरंद कुंडले हे ऑर्गनला साथ करायला होते आणि भरतकुमार बलवल्ली यांची गायनाची मैफिल त्या ठिकाणी सादर झाली. जर्मनला 15 दिवसाचा दौरा होता आणि त्या ठिकाणी सुद्धा भरत बलवल्ली यांच्या बरोबरीनं साथसंगत करणाऱ्या सर्वच कलाकारांनी अप्रतिम साथसंगत करून रसिक मनावरती गारूड केलं. दादा परब यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिकं पटकावली आहेत. आज शेकडोनी विद्यार्थी त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, मुंबापुरीत सुद्धा आहेत. नॅशनल लेवलच्या कलाकारांना सदोदित साथसंगत करतात. दादा परब यांच्या यशात भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांचा फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध तबलावादक प्राध्यापक हेमंत प्रभू यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर ख्यातनाम गायक सिंधुदुर्गाचे सुपुत्र ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर फॉरेन रिटर्न कैलासवासी भजन सम्राट विलासबुवा पाटील यांनी सुद्धा मुंबईत गेल्यानंतर, म्हणजे मुंबईत स्थायिक झाल्यानंतर, दादा परब यांना अनेक कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी प्राप्त करून दिली. आपल्या भजनात सुद्धा साथीचं अंग सादर करण्याची संधी प्राप्त करून दिली. आज पाटील बुवा आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनी केलेलं सहकार्य कधीच विसरता येणार नाही. दादा परब यांनी महाराष्ट्रातील ख्यातनाम भजनी बुवांना सातत्याने तबला, पखवाज आणि ढोलकीवरती साथसंगत केलेली आहे. अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांना अनेक संमेलनांमध्ये लिलाय साथसंगत करून कीर्तन महोत्सवात चारचांद लावलेले आहेत. अनेक राष्ट्रीय पंडित गायक कलाकारांना ते सध्याच्या घडीला सदोदित साथसंगत करत असतात. मित्र हो, पखवाज क्षेत्रामध्ये मी सर्व गुरूंची नावं घेतली, त्यामध्ये पंडित ज्ञानेश्वर डिंगोरकर यांना विसरून चालणार नाही. त्यांनी सुद्धा दादा परब यांना मृदंग कौशल्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तबला क्षेत्रात मित्र हो, हेमंत प्रभू यांचं सुद्धा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. आणि दादा जेवढा पखवाज
एकलच्या अंगाने म्हणजे सोलो वादनाच्या अंगाने चौफेर सादरीकरण करतात, त्याचा भरणा करतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं नादब्रह्म म्हणजे काय त्याची प्रचिती रसिकांना घेता येते. आणि सातसंगत आणि साडेसाती नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण दादांचं वाद्य हे सातीच्या अंगाचं असतं, त्यामुळे मैफिल झुलते फुलते आणि लौकिकाच्या शिखरावरती जाऊन विराजमान होते. ढोलकी क्षेत्रात त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्यांना गुरु लाभले. ढोलकी क्षेत्रात त्या आदरणीय गुरुवर्यांचं नाव आहे. ढोलकी सुप्रसिद्ध ढोलकी वादक ज्यांनी दादा कोंडकेंच्या सोंगाड्यापासून चला जेजुरीला जाऊ या गाण्यापर्यंत एक फार मोठं सफर केलंय. सुलोचना ख्यातनाम आपली लावणी सम्राज्ञी सुलोचना दिदी यांच्या बरोबरीनं ते आपल्या संगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव अनंत पांचाळ हे त्यांना ढोलकी क्षेत्रात म्हणजे ढोलकी वादनावरती कमांड कशी मिळवायची त्या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन अनंत पांचाळ यांनी केलेलं आहे. संपूर्ण कारकिर्दीत दादा परब यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांच्याबद्दल आदरयुक्तच भावना व्यक्त केली आहे. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांनी दीपस्तंभ मानलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पखवाज तबला आणि ढोलकी वादक आदरणीय गजानन देसाई यांना त्यांनी आपलं दीपस्तंभ मानलं. प्रत्यक्ष गजानन देसाई यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन जरी घेतलं नाही तरी सुद्धा त्यांनी गजानन देसाई यांना आपलं दीपस्तंभ मानलेलं आहे, कारण त्यांना प्रेरणास्थान मानून त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. आणि आज दादा परब लौकिकाच्या शिखरावरती आहेत. कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द अथांग आणि उतुंग आहे, परंतु मित्रांनो माणूस म्हणून सुद्धा मी त्यांचा आदर करतो. कारण मालवणीत सांगायचं झालं तर सुपारीच्या खोडाचा सुद्धा त्यांचा व्यसन नाही. एखाद्या माणसाची नजर चांगली असेल ना तर ती व्यक्ती विश्वाच्या प्रेमात पडू शकते, परंतु एखाद्या माणसाचं आचरण सुसंस्कृत असेल तर संपूर्ण विश्व त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं जिवंत प्रतीक म्हणजे आपले डॉक्टर दादा परब. असं मी म्हटलं तर ते मुळीच वावगं ठरणार नाही. भगवान लोकरे यांच्या नेतृत्वाखाली जे मुंबईमध्ये कार्यरत असणारं आपलं भजन मंडळ आहे किंवा भजन संस्था आहे, त्या संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दादा परब यांच्याबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केली आहे, वेळोवेळी सहकार्य सुद्धा प्राप्त करून दिलंय. तसंच सिंधुदुर्ग भजन संघटनेचं सुद्धा वेळोवेळी दादा परब यांना मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त झालंय. दशावतारी नटसम्राट जयसिंग राणे जे आपल्यात नाही आहेत त्यांच्या दशावतारी नाट्य मंडळामध्ये सुद्धा दादा परब यांना साळगाव गावचे सुपुत्र आदरणीय कृष्णा घाटकर यांनी संधी प्राप्त करून दिली. आणि दशावताराची सुद्धा दादा परब यांनी तबला आणि पखवाजावरती लिलाय साथसंगत करून तिथे सुद्धा आपलं लौकिक प्रस्थापित केलंय. अशा या अष्टपैलुत्व असलेल्या दादा परब यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस संपूर्ण कारकीर्द मी अगदी माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे आणि जो वास्तव मी अनुभवलेला आहे तो या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी दादा परब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना भविष्य काळासाठी भरभरून शुभेच्छा देतो. आणि माझा कलेचा ईश्वर स्वयंभू कलेश्वर पंचायतन याच्या चरणी प्रार्थना करतो, विघ्नहर्त्या गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि दादांचं ग्रामदैवत स्वयंभू जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्य काळात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जाऊन देत, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभून दे, त्यांच्या घरात सदोदित सौख्य प्राप्त होऊन दे. त्यांचा मुलगा 1-2 वर्षात डॉक्टर होणार आहे, त्याच्या कारकिर्दीसाठी सुद्धा भरभरून शुभेच्छा देतो. आणि लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा भरभरून शुभेच्छा देऊन माझ्या शब्दकोशाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा सामंत, मुक्काम पोस्ट नेरूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.